पैशाच्या नादात खर्ची पडत असलेले आयुष्य सणासुदीला आपल्या घरी पण जाऊ देत नाही. गावच्या मित्रांसोबत शिमग्यासारखा सण साजरा करायचा म्हणत होतो, पण चला कामाने काही सोडलं नाही. छान होळीच्या दिवशी आईच्या हातची बनलेली पुरणपोळी तुपासोबत खायची आणि दुसऱ्या दिवशी मित्रांसोबत रंगांची उधळण करायची. गावात असलेल्या येणाऱ्या जाणाऱ्याला प्रत्येकाला रंग लावायचा. ते झालं की लगेच गावच्या नदीत जाऊन आंघोळ करायची मस्तपैकी. भारी होतं सगळं. पण या सगळ्यांचा चुराडा झाला. घरच्यांचा फोन आणि त्यांनाही काहीतरी समजवत नाही येणं जमणार यावेळी असं सांगावं लागलं. इतर वेळी प्रत्येक गोष्टीला हट्ट करणारे मित्र त्यांनी सुद्धा समजून घेतले. असो, पण तुम्हाला मात्र होळीच्या आणि पंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. रंगांची उधळण तुमच्या आयुष्यात सदैव होत राहावो हीच देवाचरणी प्रार्थना.